नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपल्यासाठी मी खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. 1440 आणि हाय स्पीड मोटर 2880 RPM ची मोटर वाइंडिंग रिकव्हरी कशी करायची तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. पाहू शकता तुम्ही, ही 3 HP ची हल्लरची मोटर आहे. याला ॲल्युन वाइंडिंग दिली कंपनीने, पाहू शकताय. आणि त्यानंतर ही 2 HP ची कुटीची मोटर आहे. आता आतमध्ये अजून एक आपली मोटर वाइंडिंग काम चालूच आहे. पेपर भरून आहे, कॉईल पण मारू तुम्ही पाहू शकताय. ही जी कुटीची जी मोटर आहे आपली, ही कॉपर वाइंडिंग आहे 2 HP ची. पाहू शकता वाइंडिंग तोडायचं काम चालू आहे. आणि त्याचसोबत ही आपली STP ची एक मोटर आहे, पाहू शकता तुम्ही, ही पण जळालेली पाहू शकता. ही अशी भरपूर प्रमाणात हीट झालेली मोटर आहे लोडमध्ये, पाहू शकता तुम्ही. पेपर वगैरे असे पूर्णपणे पागळून गेलेत, पूर्ण रोटर पण असं चिटाकलेला होता, पाहू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे असं कोळसा झाला त्या वाइंडिंगचा, पण कॉपर वाइंडिंग आहे, पाहू शकता. ही हलर मोटर आपली तोडून झाली. याला ॲल्युन वाइंडिंग तुम्हाला दाखवतो पहा मी. हे पहा, हे ॲल्युन वाइंडिंग दिसते की तुम्हाला, सफेद सफेद दिसते पूर्ण तारातमधून, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आता याला आपण कॉपर वाइंडिंग करणार आहोत. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉपर वाइंडिंग मी दाखवतो, पाहू शकता तुम्ही. हे पहा, हे कॉपर वाइंडिंग आहे, तुम्हाला घासून दाखवतो पाहिजे तुम्ही. पाहू शकता तुम्ही, कॉपर आहे. ही मोटर आधी वाइंडिंग झाली, पाहू शकता तुम्ही. कॉपर अशा प्रकारे जरा हार्डनेस पण असतो. आणि हे आपण आपली कॉपर वाइंडिंग आतमध्ये दुसरी एक मोटर चालू आहे वाइंडिंगला, जी आपली रनिंग कॉईल भरून झालेली आहे. आणि आता आपलं मोटर घासायचं काम चालू आहे, पाहू शकता मित्रांनो आपण. आणि मोटर घासायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त मेहनत इथंच लागते. मोटर साफ करणे वगैरे सगळं, शॉर्टमध्ये कचरा नाही ठेवणे, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मोटर तोडून झाल्यानं आणि आपलं घासायचं काम चालू आहे. हे पहा, पाहू शकता तुम्ही. पॉलिश पेपरने सगळी मोटर घासून गेला ती पूर्णपणे.